प्लीज बॅट्समन नेम सांगायचे आहेत. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू मध्ये पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज झालेत सुनील. पहिली मॅच चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली आणि त्याचमुळे इथे मात्र सलामीचं षटक टाकण्यासाठी या गोलंदाजाला चेंडू हातामध्ये सोपवला जातोय. विश्वास दाखवलाय आणि हा विश्वास जो आहे तो सार्थ करून दाखवावा लागेल. ओहो चांगला चेंडू. या चेंडूवरती लेगबाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जातोय. नक्कीच एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. एकेरी धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 धावा फलकावरती. पहिले षटक प्रगती पथावरती आहे. चांगली गोलंदाजी देखील होते. या दोन्ही संघांना पहिल्या मॅच मध्ये पराभूत व्हावं लागलं होतं, परंतु या सामन्याचा या स्पर्धेचा फॉर्मॅट आहे. जरी पहिल्या मॅच मध्ये पराभूत झालात तरी आपल्याला एक संधी आहे आणि या संधीचं सोनं करावं लागेल. संधीचं सोनं केलंय. सरळ बॅटने फटक्याला सजवलाय. चेंडू जातोय सीमा पार. षटकार 6 धावे. मास्टरांच्या या सुमधुर संगीतावरती प्रेक्षक देखील थिरकताना दिसत आहेत आणि खऱ्या अर्थाने या पावसाळी रबर बॉल क्रिकेटला सुरुवात झाली. वरुण देवांचं आगमन झालंय आणि खऱ्या अर्थाने रबर बॉल क्रिकेटला सुरुवात झाली. फुलटॉस चेंडू. चांगला फटका सजवलाय. चेंडू जातोय सर सीमारेषा पार. चौकार 4 धावेसाठी. गेलाय फलंदाज विवेक आणि अनिकेत. दोन्ही फलंदाज चांगली बॅटिंग करतायत. खास करून अनिकेत याच्या बॅट मधून एक चौकार आलाय. ओहो चांगला फटका. सरळ बॅटने फटक्याला सजवलाय. क्षेत्ररक्षण तिथे थोडस चूक करताना दिसतोय. तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या जात आहेत 2. या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली 14 धावा फलकावरती. पहिल्या षटकाची इथे मात्र सांगता झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 14 धावा फलकावरती.
चेंडूचा समाचार घेतलाय तोपर्यंत धावा मिळतील एकेरी धाव नक्कीच आता मात्र स्ट्राईक वरती असेल मॅन फ्रॉम कवटे महाकाळ फलंदाजीसाठी सज्ज झाले पुन्हा एकदा अनिकेत चांगली बॅटिंग पाहायला भेटते अनिकेतच्या माध्यमातून एक क्रिकेटिंग शॉट पाहायला भेटतात हो चांगला फटका खोदून काढलाय या चेंडूला चेंडू जातोय सर सीमारेषा पार षटकार 6 धावेसाठी पंचाचा इशारा येतोय नो चेंडूचा +6 एकूण 7 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या जात आहेत पंचांचं सुदर्शन चक्र फिरलंय म्हणजे स्पीडचा चेंडू पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे फलंदाजी केली जाते ओहो चांगला फसवा चेंडू टाकला जातोय आणि याच फसव्या चेंडूवरती एकेरी धाव देखील घेतली जाते एकेरी धावाने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पाडण्याचं काम फलंदाजाने केलंय धाव फलक जो आहे तो हलता ठेवलाय 31 धावा 31 31 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये विजयश्री संपादन करावं लागेल नाहीतर या स्पर्धेतील जी आव्हान आहे ते संपुष्टात येणार आहे त्यासाठी इथे मात्र ही मॅच जी आहे ती महत्त्वाची असणार आहे ओहो फटका चूक आहे हे लॉंगेस्ट लॉंग षटकार पाहायला भेटलाय एक थप्पड शॉट इथे मात्र पाहायला भेटलाय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 37 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत वादळ मैदानावरती आलेत आणि या दोन वादळांमध्ये पूर्णपणे सापडलाय तो म्हणजेच कोल्हापूरचा संघ गोलंदाजीसाठी आले तर पिंटू आणि पिंटूचा देखील समाचार घेतला जातोय ओहो काय शॉट आहे कमालीचा फटका नजाकत पाहायला भेटली होती आणि पिंटूचं स्वागत केलंय स्वॅग से करेंगे सबका स्वागत म्हणून इथे मात्र बॅटिंग केली जाते अनिकेत ऑन फायर पुन्हा एकदा जोरकस फटका खेळला जातोय चेंडू जातोय सर सीमारेषा पार चौकार चांगली बॅटिंग अनिकेतच्या माध्यमातून पाहायला भेटते एका बाजूने तह डोकून राहिला हा फलंदाज आणि आतषबाजी देखील केली जाते वटारवासियांची मन जिंकली जात आहेत या कवटे महाकाळच्या फलंदाजाच्या माध्यमातून नक्कीच या चेंडूवरती प्रॉपर टायमिंग पाहायला भेटलं नाहीये परंतु चेंडू जातोय एकेरी धाव देऊन एकेरी धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते धावसंख्या जाऊन पोहोचली 49 धावा फलकावरती ओहो काय क्रिकेटिंग शॉट पाहायला भेटलाय हेलिकॉप्टर उडवलाय चेंडू गेलाय सरळ सीमारेषा
महाकाळच्या फलंदाजाची बॅटिंग आवडली असेल तर वटारवासी टाळ्या होत होत्या त्या बॅटिंग साठी. कमालीची बॅटिंग पाहायला भेटते. नक्कीच वटारवासियांची दिल चुराने ये फलंदाज आ गया. कवठे महाकाळ वरून हा फलंदाज आलाय आज एमजे चषकाची ही ट्रॉफी घेण्यासाठी. चांगली बॅटिंग इथे मात्र केली जाते. अनिकेतच्या माध्यमातून एकेरी धाव आणि स्ट्राईक इथे मात्र रोटेट केली जाते. फलंदाजीसाठी येतोय आता मात्र स्ट्राईक वरती आता मात्र खूप वेळानंतर बॅटिंग मध्ये विवेक याची वर्णी लागली जाते. स्ट्राईक वरती आलाय विवेक, नॉन स्ट्राईकला अनिकेत. चांगली बॅटिंग, ही सलामीची जोडी मैदानावरती कहर बसवण्याचा प्रयत्न करते. ओहो, चांगला फटका इथे मात्र अराउंड द कार्पेट फटका खोदून निकाललाय या चेंडूला. हेलिकॉप्टर जमिनीवरतूनच गणगळत गेलाय. तोपर्यंत धावा मिळत आहेत एक आणि याच बरोबर ती षटक देखील संपलाय. स्वतःकडे स्ट्राईक राखण्यामध्ये यशस्वी ठरलाय विवेक. केली जाईल. पहिला चेंडू फुलटॉस टाकलाय आणि याच फुलटॉस चेंडू वरती एकेरी धाव जी आहे ती घेतली जाते. पहिला चेंडू इथे मात्र फसवा चेंडू टाकलाय. फ्लाइट डिलिव्हरी पाहायला भेटली होती उज्ज्वल याच्या माध्यमातून. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. पहिल्या मॅच मध्ये चमकदार कामगिरी करू शकला नाहीये, पण या मॅच मध्ये नक्की चांगली कामगिरी करावी लागेल. परंतु दुसरा चेंडू नक्कीच पंचांना आमच्या दिशेने वळायला भाग पाडलाय. एक्स्ट्रा धाव इथे मात्र बहाल केली जाते. एक्स्ट्रा धावा रोखावे लागतील कारण का धाव संख्या जी आहे ती सुसाट पळायला लागली आहे. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती तब्बल धावा जमवल्या गेले. 58 धावा याच्या वरती लक्ष करावं लागेल. पाहूया किती धावा भेटतात या चेंडूवरती. नक्कीच 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या जात आहेत. या 2 धावेने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचतीये 60 धावा फलकावरती. या स्पर्धेतील एक मोठी धाव संख्या म्हणजे 70 धावा मगाच्या मॅच मध्ये आपण पाहिली होती, ती म्हणजेच एसपी संघाकडून. आणि याच धावसंख्येचा रेकॉर्ड तोडण्यासाठी ते मात्र सज्ज झालाय. वैयक्तिक 46 धावांवरती खेळतोय हा कवठे महाकाळचा छोटा पॅकेट बडा धमाका अनिकेत. चांगली बॅटिंग पाहायला भेटते. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक लगावलं जाईल का? पाहूया. या चेंडूवरती झेल सोडला जातोय. एकेरी धावाले दुहेरी धाव मध्ये कन्वर्ट देखील केली जाते. झेल सोडलाय आणि अनिकेत याला जीवदान देखील दिलं जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 62 धावा फलकावरती. वैयक्तिक 48 धावांवरती खेळतोय अनिकेत. म्हणजेच या मॅच मध्ये या खेळाडूचं योगदान जे आहे ते जवळजवळ 70 ते 80% राहिलंय. ओहो, फटका चांगला पाहायला भेटलाय. कव्हरच्या डोक्यावरून फटक्याला सजवलाय. या स्पर्धेतील पहिला अर्धशतक अनिकेतच्या नावावरती राहिलंय.
एमजे चषक 2024 आणि याच पर्वातील पहिलं अर्धशतक लगावलं जात आहे आणि षटकाराची आतषबाजी देखील केली जाते. या मॅच मध्ये रेकॉर्ड वरती रेकॉर्ड केले जात आहेत. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक लगावलं देखील गेलाय आणि या स्पर्धेतील हायएस्ट धाव संख्या उभारली देखील गेली आहे. 74 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. अक्षरशः कर बरसवणारी बॅटिंग पाहायला भेटली आहे. पहिल्या मॅच मध्ये चुका झाल्या परंतु त्या चुका सुधारवल्या आणि त्यानंतर त्याचा रिझल्ट देखील पाहायला भेटतोय. एक दमदार बॅटिंग पाहायला भेटली आहे या कवठे महाकाळच्या बॅट्समन कडून. अनिकेत नक्कीच कवठे महाकाळ ते वटार हे अंतर कापून आला आणि वटार वासियांचं मन जिंकून घेतलं या खेळाडूने. आजचा दिवस नक्कीच या खेळाडूचं नाव चर्चेत राहील. गोलंदाजीसाठी सुनील यांचं देखील स्वागत केलं जात आहे. पाहूया या चेंडूवरती किती धावा. नक्कीच एकेरी धावेचा फटका सजवला गेलाय. मोठा फटका आला खरा परंतु या चेंडूवरती एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. एकेरी धावाने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 75 धावा फलकावरती. अनिकेत बरोबर या खेळाडूने देखील रंग बदलायला सुरुवात केली आहे. गंगा आले आणि या गंगेमध्ये अक्षरशः हात धुवून घेतले जात आहेत फलंदाजाच्या माध्यमातून. अक्षरशः बरसत आहेत. दोन्ही बाजूने आक्रमण जारी आहे. ही दोन वादळ सलामीला आलेली ही दोन वादळ अजूनही मैदानावरती आहेत आणि ही वादळ शमवण्यामध्ये एकाही गोलंदाजाला यश आलं नाहीये. पाहूया सुनील उत्तर सापडेल का या दोन फलंदाजांच्या वरती. रनआउटचा चान्स नक्कीच मिस केला जातोय. पंचांचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धावेचा वाईटचा इशारा येतोय आणि एक्स्ट्रा धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. मोठा फटका खेळलाय सदन कासोडे. अप्रतिम क्षेत्ररक्षण मॅन फ्रॉम सांगरूजा या खेळाडूकडून अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. बॅट्समन नेम BS पाटील यांच्याकडून अनिकेत साठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. अप्रतिम बॅटिंग पाहायला भेटली आहे. यासाठी हे बक्षीस लगावलं गेलंय. BS पाटील सरांकडून अनिकेत साठी 101 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच जाऊ देत अनिकेत साठी आणि BS पाटलांसाठी देखील. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. नक्कीच चांगला फटका इथे मात्र सजवला गेला आहे. तोपर्यंत धावा मिळत आहेत 1 2. नक्कीच 2 धावेचा फटका इथे मात्र सजवला गेलाय. या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. तब्बल 90 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. रायगडचा संघ नक्कीच अक्षरशः बदलताना दिसतोय. या मॅच मध्ये या दोन्ही फलंदाजाकडून चांगली बॅटिंग पाहायला भेटली आहे आणि या स्पर्धेतील एक हायएस्ट धावसंख्या अशाच प्रकारे जसजसे दिवस पुढे होत जातील तसतशी ही मॅच ही स्पर्धा रंगतदार येणार यात शंका नाहीये.
आजचा पहिला दिवस येतो ट्रेलरचा, पिक्चर अभी बाकी आहे. कारण यानंतर शुक्रवार नंतर टेनिस क्रिकेट मधील मोठमोठे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहेत. गोलंदाजीसाठी शिवप्रसाद मैदानावरती. अनिकेत आलेलो, कमालीचा फटका सजवला गेलाय. अनिकेतच्या बॅट मधून षटकार आलाय. सॅपीनं जर झेल सोडला तर त्यांच्यासाठी बीएस यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलाय. हा देखील हवाई सफर करण्यासाठी चेंडूला पाठवलाय. मधील हायेस्ट स्कोर इथे मात्र उभारला 102 धावांच्या फलकावरती. रायगड संघासाठी एकदा टाळ्या हो जाऊ देत. तब्बल 21 चेंडू आणि 72 धावांची बहारदार खेळी सजवले या कवटे महाकाळच्या फलंदाजाने. अनिकेत नक्कीच आज एकच नाव या मैदानावरती चर्चेत राहिले. अनिकेत चांगला फटका पुन्हा एकदा सजवला गेलाय. चेंडू जातोय अक्षरशः फलंदाजांना क्षेत्ररक्षकाने क्षेत्ररक्षकांना सैरभैर करून सोडलाय. कुठे राहू आणि कुठे नाही असं झालंय. फर्स्ट सर्व क्षेत्ररक्षकांना जिथं क्षेत्ररक्षक नाही आहेत तिथे विधी मात्र फटके सजवले जात आहेत. अप्रतिम बॅटिंग. ओहो पुन्हा एकदा हवाई सफर. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट अँड लुकिंग लाईक वाव. वैयक्तिक 82 धावांवरती खेळतोय. इसको देख के मुझे ऐसा ही लगा रे कौन हीरो नाही रे विलन. नक्कीच विलन ठरतोय अपोजिट संघासाठी. अधिकेच्या माध्यमातून पहिल्या इनिंग मध्ये धमाका केलाय. दुसऱ्या इनिंग मध्ये आता मात्र धमाका करण्यासाठी सज्ज होत आहेत कोल्हापूरचा संघ.
वरती आलं आणि याच वादळाने तब्बल 86 धावांची खेळी केली. संघाची धाव संख्या धावून पोहोचली 116 धावा. 117 धावांचा डोंगर उभा करून ठेवलाय आणि हा डोंगर पार करायचा असेल तर पहिल्या चेंडू पासून आक्रमण करावं लागेल. विकास आणि प्रवीण सलामीची जोडी 117 धावांचा डोंगर पोकरण्यासाठी सज्ज झालेत. पहिला चेंडू इथे मात्र दमडा टाकला गेलाय. सुशील याच्या माध्यमातून रनआउटचा चान्स मिस केला जातोय. लेग बायचा इशारा पंचाच्या माध्यमातून केला जातोय आणि एकेरी धावेने श्री गणेशा केलाय. पहिल्या चेंडू पासून आक्रमण करावं लागेल. 117 धावा मोठा संख्येचा पाठलाग करायचा आहे आणि त्यासाठी ती मात्र पहिल्या चेंडू पासून आक्रमण करावं लागेल. प्रत्येक चेंडू मिडल करावा लागेल. या 117 धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. त्यासाठी आत्मविश्वासाने बॅटिंग करावी लागेल. परंतु वेगावरती स्वार होतोय गोलंदाज सुशील. चांगली गोलंदाजी होताना दिसते सुशीलच्या माध्यमातून. वेग बनणार आहे या गोलंदाजाचा आणि त्याचबरोबर टप्पा अचूक राखला जातोय. याच दोन्ही कॉम्बिनेशन मुळे हा गोलंदाज घातक ठरताना दिसतोय अपोजिट संघासाठी. 117 धावा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आणि याच मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करायचा असेल तर आतषबाजी करावी लागेल. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. षटकार 6 धावा.
4 चेंडू आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 8 धावा फलकावरती. मोठ्या धावसंख्येत आपल्याला पाठलाग करायचा आहे आणि त्यासाठी ते मात्र मोठे फटकेबाजी सजवावी लागेल. आक्रमण पहिल्या चेंडूपासून करावे लागेल. आणि पाहूया या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण झालंय आणि या खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा देखील उठवला जातोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 10 धावा फलकावरती. रिव्ह्यू घेतला जातोय 9 साठी. पाहूया नो चेंडूचा इशारा आहे. नक्कीच नो चेंडू आहे. नक्कीच फ्रीडचा चेंडू गोल्डन चेंडू इथे मात्र टाकण्यासाठी सज्ज झालाय सुशील. ओहो वेग पाहायला भेटलाय. बन्नाट वेग आणि याच वेगाने इथे मात्र बीट केलं जात आहे. चांगली गोलंदाजी होतीये सुशीलच्या माध्यमातून. नक्कीच कौतुक करावं तितकं थोडं आहे या गोलंदाजाचं. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू खोदून काढलाय. एकेरी धाव. नक्कीच एकेरी धावाने कोणताही फरक पडत नाहीये रायगड संघावरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 12 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या षटकाची ती मात्र सांगता झाली आहे. नक्कीच प्रति षटकाचा जर विचार केला तर जवळजवळ 20च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल इथून पुढे. गोलंदाजीसाठी आले न्यू गोलंदाज वैभव गोलंदाजीसाठी. ओहो पुन्हा एकदा वेग बदनाट आहे आणि त्याचबरोबर टप्पा अचूक राखला गेलाय आणि त्याचमुळे अपोजिट संघ जो आहे तो पूर्णपणे बॅकफुट वरती गेलाय. पहिल्या मॅच मध्ये देखील पराभूत व्हावं लागलं होतं. या मॅच मध्ये संधी आहे परंतु ही संधी थोडीशी जर पाहायला गेलं तर या संधीचं सोनं केलंय अपोजिट संघाने. रायगड संघाने एक संधी मिळाली आणि या संधीचं सोनं केलं ते म्हणजेच अनिकेत. नक्कीच पहिल्या मॅच मध्ये या खेळाडूला चान्स मिळाला नाही परंतु दुसऱ्या मॅच मध्ये सलामीला आला हा फलंदाज आणि अक्षरशः बरसला देखील अपोजिट संघावरती. तब्बल 86 धावांची खेळी केली गेली पहिल्या इनिंग मध्ये. अनिकेतच्या माध्यमातून या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक लगावण्याचा मान देखील मिळवला आणि वटारवास यांची मन देखील जिंकली. बाईच्या रूपामध्ये आले एकेरी धाव. संघाची धावसंख्या धावून पोहोचली आहे 13 धावा फलकावरती. 3-13 देखील वाजले येतात. टेडे मेडे शॉट इथे मात्र खेळले जात आहेत परंतु याच फटक्यावरती जर सरळ बॅटने फटका सजवला असता तर नक्कीच मोठी धावसंख्या उभारली गेली असती.
शॉर्ट पुल पुल केलाय सक्सेसफुल चेंडू जातोय सर्र सीमारेषा पार षटकार 6 धावांसाठी निश्चय पक्का असेल तर आपण कोणत्याही गोष्टीवरती मात करू शकतो नक्कीच विजयाचा निश्चय पक्का करावा लागेल आणि त्यासाठी इथे मात्र येणारे जे संकट आहे आणि या संकटाला आत्मविश्वासाने सामोरे जावं लागेल खराब क्षेत्ररक्षण झालंय थोडस लेझी क्रिकेट पाहायला भेटतंय लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जातोय मोठी धावसंख्या उभारली खेळले परंतु गाफीर राहून चालणार नाहीये नक्कीच जेव्हा जेव्हा तुम्ही गाफीर असाल तेव्हा तेव्हा ससा कासवाची गोष्ट आठवा नक्कीच खडबडून जागे व्हाल लेझी क्रिकेट खेळून चालणार नाहीये मित्रांनो ओहो चांगला चेंडू टाकलाय आणि या चेंडूवरती निर्धाव चेंडू देखील टाकला गेलाय दोन षटकाची सांगता झाली आहे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 धावा ही धाव एका षटकामध्ये येणं गरजेची होती परंतु ही धाव जी आले ती दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा प्रत्येक षटकामध्ये 20 ते 22 धावा या सरासरीने आपण बॅटिंग करणं गरजेचं होतं पहिल्या इनिंग मध्ये धमाका पाहिला प्रत्येक खेळाडूने मोठी धावसंख्या उभारण्यासाठी आपलं योगदान दिलं अजूनही 24 चेंडू आणि 95 धावांची गरज आहे 24 चेंडू 95 धावा यानंतरची आजच्या दिवसातील अजून एक लढत पाहायला भेटेल या मॅच मध्ये विनर संघ आणि मगाच्या मॅच मधील लुजर संघ बॉलर नेम गोलंदाजीसाठी आले तर विवेक लेफ्ट आर्म गोलंदाज ओहो फिरकी जी जादू इथे मात्र पेश केली जाते विवेकेच्या माध्यमातून थोडस रीड करावं लागेल गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आणि हे बघून इथे मात्र फलंदाजी करावी लागेल थोडस फलंदाज चाचपडत खेळताना दिसत आहेत खराब फटका इथे मात्र सजवलाय आणि सोपा झेल घेतला जाईल का नक्कीच प्रश्नचिन्हावरती उत्तर सापडलंय झेल टिपला गेलाय पहिला फलंदाज इथे मात्र माघारी देखील परतलाय फलंदाजीसाठी आले तर सुनील परंतु हा चेंडू जो आहे तो एक्स्ट्रा धावा देऊन देणार होतोय परंतु ह्या एक्स्ट्रा धावेने कोणताही फरक पडणार नाहीये कारण का मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे एका दुसरा खराब चेंडू टाकला तरी नक्कीच कोणताही फरक पडणार नाहीये रायगड संघावरती कारण का एवढी मोठी धावसंख्या उभारून ठेवली आहे 117 धावांचा तब्बल पल्ला गाठायचा आहे येणारे चेंडू जे आहेत ते कमी झालेत परंतु धावसंख्या नक्कीच मोठी आहे या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर आता मात्र धमाके करावे लागतील फलंदाजांना नक्की चांगला चेंडू फिरकीची जादू आणि या फिरकीच्या जादू मध्ये पूर्णपणे फसलाय संघ या मॅच मध्ये पराभूत झाला तर या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे ही गोष्ट ध्यानात ठेवून इथे मात्र आक्रमक करावं लागेल या स्पर्धेतील चमचमती ट्रॉफी ही 7 फुटाची ट्रॉफी उचलण्यासाठी
सज्ज व्हायचं असेल तर लढावं लागेल. ही ट्रॉफी जिंकण्यासाठी इथे मात्र लढावं लागेल. नक्कीच इथे मात्र मोठा फटका खेळला गेलाय. पाहूया किती धावा देऊन जातोय हा फटका. नक्कीच 2 धावेचा फटका सजवलाय. चेंडू 93 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू 93 धावा. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि या जो पाठलाग करताना आत्मविश्वासाने बॅटिंग करावी लागेल. थोडासा आत्मविश्वास कमी पाहायला भेटतोय. पूर्णपणे डांगी टाकले या संघाने. गोलंदाजीसाठी न्यू गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे प्लीज. ऋषी गोलंदाजीसाठी आलेत. एक युवा गोलंदाजा ऋषी वरती इथे मात्र दाव लगावला जातोय. येणारी 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती म्हणजेच 93 धावा. म्हणजेच मागील षटक फक्त 2 धावांचं राहिलंय. कमालीचं षटक पाहायला भेटलं होतं. मागील षटक चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. नक्कीच याचमुळे आज रायगडचा संघ आहे या मॅच मध्ये वर्चस्व गाजवताना दिसतोय आणि मोठ्या फरकाने अपोजिट संघाला पराभूत करताना दिसतोय. नक्कीच अजूनही वेळ गेलेली नाहीये मित्रांनो. येणारे चेंडू असतील 17 आणि 17 चेंडूमध्ये प्रत्येक चेंडूवरती जर प्रहार केले तर नक्कीच हा विजय साकारता येऊ शकतो. त्यासाठी आत्मविश्वासाने बॅटिंग करणं गरजेचं असणार आहे. थोडंसं जर पाहायला गेलं तर नांगी टाकले या संघाने एक मोठी धावसंख्या पाहिली 117 धावा आणि त्यानंतर पूर्णपणे नांगी टाकले. परंतु या चेंडूवरती आक्रमण सजवलं जात आहे. झेल टिपलाय फलंदाज माघारी. बॅक टू द पॅव्हेलियन. पूर्णपणे जर पाहायला गेलं तर एकतर्फी लढत पाहायला भेटते आहे. रायगड संघाने या मॅच मध्ये वर्चस्व गाजवलंय. वाटलं होतं एक चांगली मॅच चांगली लढत रंगताना दिसेल परंतु पहिल्या इनिंग मध्ये जो धमाका पाहायला भेटला. मॅन फ्रॉम कवटे माकाचा फलंदाज अनिकेत तब्बल 86 धावांची जी खेळी केली गेली तिथूनच थोडासा मनोधैर्य जे आहे ते खालावलं गेलं आणि तिथूनच जे खांदे होते ते उतरले गेले. तिथूनच बॅकफुट वरती गेला परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये वाटलं होतं की धमाके करतील परंतु ते देखील दिसलं नाही आणि या दुसऱ्या इनिंग मध्ये देखील पूर्णपणे रायगड संघाचं वर्चस्व पाहायला भेटलं. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षण तिन्ही क्षेत्रामध्ये रायगड संघाने बाजी मारली आणि या मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व जे आहे ते गाजवलं गेलंय. ओहो वेग पहा काय आहे भन्नाट वेग. डोळ्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत चेंडू जो आहे
तो फलंदाजाच्या बॅट वरती आदळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. वेग बन्नाट आणि याच वेगावरती हरवणारा हा गोलंदाज पूर्णपणे अपोजिट संघाला चोक करून ठेवतोय. ओहो, वारंवार इथे मात्र वेग पाहायला भेटलाय. अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाजी आवडली असेल या युवा खेळाडूची तर एकदा टाळ्या होऊन जाऊ देत या गोलंदाजासाठी. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. अप्रतिम गोलंदाजी. वेग बन्नाट आहे या युवा गोलंदाजाचा. मनगटावरती ताकद आहे आणि ही ताकद अपोजिट संघावरती आदळली जाते. अपोजिट संघाचे मनोधैर्य खचवण्याचं काम केलं जात आहे. गोलंदाजी अप्रतिम ऋषिकेशच्या माध्यमातून. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला भेटतंय. एकेरी धाव जी आहे ती कंप्लीट केली जाते. एकेरी धावने षटक देखील संपलंय. स्ट्राईक स्वतःकडे राखली जाते आणि हे संघाची धावसंख्या धावून पोहोचली तब्बल 26 धावा. तब्बल वरती पूर्णपणे जर पाहायला गेलं तर नांगी टाकले या संघाने. 18 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 91 धावांची. 18 चेंडू 91 धावा. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि थोडस परिवर्तन केलं जात आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजीसाठी एक युवा न्यू गोलंदाजाला इथे मात्र आमंत्रित केलं जात आहे. पाहूया गोलंदाज कोण येत आहे. एसके गोलंदाजीसाठी आलेत. ओहो, वेग या गोलंदाजाचा देखील बन्नाट आहे. चांगली गोलंदाजी देखील पाहायला भेटते. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. नक्कीच डायरेक्ट हिट असती. जर गोलंदाजाने मध्ये पाय घातला नसता तर नक्कीच हा चेंडू जो आहे तो यष्टांवरती आदळला असता आणि रनआउट देखील पाहायला भेटला असता. फलंदाज ओहो, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी रायगड संघाच्या माध्यमातून पाहायला भेटते. प्रत्येक गोलंदाज जो आहे तो चांगली कामगिरी करताना दिसतोय. पहिल्या मॅच मध्ये थोडंसं पराभूत व्हावं लागलं होतं या संघाला, परंतु त्यानंतर या संघाची गाडी जी आहे ती पटरीवरती आली. कॉम्बिनेशन पाहायला भेटलं. प्रत्येक खेळाडू एकजुटीने लढला आणि त्याचा फायदा इथे मात्र होताना दिसतोय रायगड संघाला. नावाप्रमाणे इथे मात्र वर्चस्व राखलं जात आहे रायगड संघाच्या माध्यमातून. नक्कीच हे खेळाडू जर पाहायला गेलं इचलकरंजी असेल, कुठे महाकाळ असेल, या परिसरातील चांगले चांगले खेळाडू एकत्र येऊन ही एक चांगली टीम गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा एसके. ओहो, पुन्हा एकदा बन्नाट वेग पाहायला भेटलाय आणि त्याचबरोबर कोणती धाव नाहीये. निर्धाव चेंडूची ते मात्र सांगता पाहायला भेटते. नक्कीच चांगली गोलंदाजी एसके यांच्या माध्यमातून. अजून एक निर्धाव चेंडू आलाय आणि या मॅचची पूर्णपणे औपचारिकता राहिली. पूर्णपणे वर्चस्व गाजवलं जात आहे रायगड संघाच्या माध्यमातून. अप्रतिम बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये नक्कीच वटारवासियांची मनं जिंकली ती म्हणजे अनिकेत याने. त्यानंतर प्रत्येक गोलंदाजाने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आणि जवळजवळ विजयावरती शिक्कामोर्तब देखील केला.
खराब टाकला जातोय. पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा. नो +1. एकूण 2 धावा ज्या आहेत ते बहाल केल्या जात आहेत. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 86 धावांची गरज. 6 चेंडू 86 धावा. पुन्हा एकदा खराब चेंडू टाकलाय. फ्रीट कंटिन्यू असणार आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू नो टाकले गेले. नागठाणेचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचा आहे. आजच्या दिवसातील शेवटची लढत असणार आहे. या स्पर्धेला जी सुरुवात झाली होती रायगड विरोधात नागठाणे, तीच मॅच पुन्हा एकदा रंगताना दिसणार आहे. यानंतरची आजच्या दिवसातील शेवटची लढत नागठाणेच्या विरोधात असेल रायगडचा संघ. गोलंदाज गोलंदाजचं नाव सांगायचं आहे. यश आलाय गोलंदाजीसाठी. नक्कीच यश गोलंदाजीसाठी आले आहेत. आणि या पहिल्या चेंडू इथे मात्र स्वैर मारा असेल आणि फ्रीट कंटिन्यू असेल. नक्कीच फ्रीट जी आहे ती कंटिन्यू असणार आहे. या चेंडूवरती पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. यश लिफ्ट आर्म गोलंदाज आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते. नक्कीच रिलॅक्स मोड मध्ये असेल हा गोलंदाज, कारण का चेंडू कमी आहेत आणि त्याचबरोबर धावांचा डोंगर पार करायचा आहे. अशक्य नाही आहे हे आव्हान आणि त्यासाठी इथे मात्र थोडस लेझी झालेत खेळाडू. परत एक चेंडू मला वाटतं नो टाकला जातोय आणि पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा, म्हणजे फ्रीट असणार आहे पुढील चेंडूवरती. रिव्ह्यू घेतला जातोय. चेंडू आहे तो नो नाहीये. नो चेंडू कॅन्सल केलंय. पाहूया कशा प्रकारे इथे पत्र बॅटिंग केली जाईल. औपचारिकता राहिली या मॅचची. पूर्णपणे अपोजिट संघाने नांगे टाकले या मॅच मध्ये. हा चेंडू वारंवार एक्स्ट्रा धाव इथे मात्र बहाल केल्या जात आहेत. थोडस लेझी पाहायला भेटायचा रायगडचे खेळाडू, कारण का मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचे 6 चेंडूवरती. इथे हा देखील चेंडू जर पाहायला गेला तर नक्कीच निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडूने संघाची धावसंख्या मात्र स्थिरावली आहे. 40 धावा. धावांचा पाठलाग करायचा होता तब्बल 117. औपचारिकता राहिली पूर्णपणे या मॅचची. पाहूया नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि याच बरोबर विकेटचं पतंग होताना दिसतंय.
आज मॅच मध्ये विजेता संघ म्हणजेच रायगडचा संघ आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात असेल तो म्हणजे नागठाणेचा संघ। पहिली मॅच या स्पर्धेतील ओपनिंगची मॅच पुन्हा एकदा रंगली जाते। या मॅच मध्ये जो संघ विजयी होईल तो नक्कीच या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनल रविवारी खेळताना दिसेल। हा सामना जवळजवळ 75 रनांनी जिंकलाय रायगड संघाने। कॉंग्रॅच्युलेशन। नक्कीच हा कॉन्फिडन्स पुढील मॅच साठी उपयोगी येणार आहे रायगड संघासाठी। चला रायगड संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर नागठाणे संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय संग्राम। आणि या सामन्याचा मेन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने तब्बल 86 धावांची बहारदार खेळी सजवली या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ज्याने लगावलं तोच अनिकेत